हॅलो, मी पोहोचली आहे तोयामा सिटीमध्ये आणि इथे पोहोचून आम्ही निघालो हॉटेलच्या दिशेने। गप्पा मारत मारत वेळ कधी संपला आणि कधी हॉटेलला पोहोचलो कळलंच नाही। आणि तिथे पोहोचल्यावर मिळाला आम्हाला एक सरप्राईज आणि ते सरप्राईज होतं आमची ही रूम जॅपनीज ट्रॅडिशनल रूम वाटत होती, कारण प्रत्येक गोष्ट ही वुडनची होती। खूप मस्त। आणि बघा, इतकी छोटी असूनही इथे प्रत्येक वस्तू होती, जसं की टीव्ही, फ्रीज आणि एक केटल पण होती, जी मी माझ्या बाबूसाठी यूज केली। मस्त वाटत होतं, कोझी वाटत होतं या रूममध्ये। आणि हा जो मी ड्रेस घातलाय याला युकाता असं म्हणतात। हा जॅपनीज ड्रेस आहे, हा सुद्धा हॉटेलनेच प्रोव्हाइड केलेला, एकदम कम्फर्टेबल। मग पाहिलं तर दिसल्या इथे अजून बाकीच्या गोष्टी सुद्धा, आणि ड्रायर पण होता। मग एका बाजूला बघितलं तर दिसलं बाथरूम, आणि बाथरूममध्ये होता प्रायव्हेट ओन्सेन, आणि दुसऱ्या बाजूला होतं वॉशरूम। जपानचे वॉशरूम हे ऑटोमॅटिक असतात बरं का। बरं, आता ही रूमची सफर तर झाली, पण आता खाऊया पिऊया, बघूया कुणी काय काय बनवले ते। ओ माय गॉड, अरे आपने क्या बनाया थी पसंद? अब्बे ने आपने बहुत बनाया है। अब्बे ने बनाया, ये क्या बोलते हैं, आलू की सूखी सब्जी, आलू भुजिया। और मैंने जो कि अभी मैं खोल रही हूँ, ये खोलो रे। खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो कांसोई पार्क येथे। हा पार्क त्याच्या नॅचरल ब्युटीसाठी आणि फाउंटन शोसाठी खूप प्रसिद्ध आहे। बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। प्लीज सबस्क्राईब